हॅलो, ते 10 लाख रुपये नाही पाठवले तुम्ही शेठ. कधी पाठवते? किती दिवस झाले? पाठवते. फॉर्च्युनर बुक केली, तिला पैसे भरावे लागेल ना. हा, एवढे लवकर मला ना पाठवून द्या. हा, चालेल. चायला कॉन्टॅक्ट एवढे पैसे आलेच कुठून भाऊ? मला काय तुमचा ना 10 लाख रुपये फॉर्च्युनर बुक केली. हेच काहीतरी ना चोरी केली. जातो लागलो. आता काय रे? बे. बोल ना. चायला म्हणजे बोला ना तात्या. तर फार फॉर्च्युनर बुक केली 10 लाख रुपयाची. मग ते 10 लाख रुपये आपले येऊ राहिले ना, बुक करायला लागेल. कसले येऊ राहिले? ते जरा येऊ राहिले, एकाला दिले होते वापरायला, पण ते जरा टाईप केला ना, ते एवढ्यात आपण होत रात्री वाजते. चायला चाललो मला का घर द्यायला म्हणलो बट्ट्याचा काहीतरी आवाज चालला 10 लाख रुपयाचा म्हणून थांबा जरा बट्ट्या का जावा आपल्या बट्ट्या का म्हणलं जाऊन विचारावं बट्ट्याला आता विषय काय नाही म्हणून. मला पण कळू दे जरा. आपण काय हलकी बिलकी का लेवल काय फॉर्च्युनर मध्ये आता बसणार. आता टमाटे लावलेले आपण. फॉर्च्युनर हा, टमाट्याला अजून फळ नाही आलं, त्याच्यावर जरा अजून संयम घ्यायचा थोडा. तू आणि फॉर्च्युनर घेणार का? हा, तू पहिल्याच थोड्या फॉर्च्युनर बुक राहणार आपली, आणि ते 10 लाख रुपये येणार. शायचा राडा मग तर शायला गणित जरा उलट दिसत ना तुम्हाला. कधी काय उलट दिसत नाही शे. 10 लाख आले, हा त्याच्यातून 2 लाख रुपये डाऊन पेमेंट करणार. हा बाकी ते 8 लाख रुपये खर्चायला लागेल ना आपल्याला. शायला पण मला एक सांगा. बोला. होय ना आपण सावलीत जाऊ बसतो. बरं. येऊन झाले नाही, सावलीत तुम्हाला ना टमाट्याचा प्लॉट दाखल त्याला अजून फळ आलेलं नाही. बट्टे शेट हा, एक मिनिट ऐका. बोला एक मिनिट ऐका. बोला. आधी ना आपण एक सावलीत जाऊ. बरोबर. एवढं ओढले झाले लय ऊन झाले. एवढा गोरा आहे ना मी काळा होईल. नाही ते काय विचारायचं तुमचं. हा डायरेक्ट चला चल. सावलीत बसू. नाही तिथं सावलीत बसू मस्त. सावलीत अयो बसा चायला बसा. असे माती काय आपली बसते नाही का माती तुम्ही? खाली काय ते टाकायचं एखादं रुमाल वगैरे. तुम्ही पडले कलेक्टरची अवलाद. कलेक्टरच्या बसा खाली. आवडीचा विषय तो नसतो पाहून. मग? पण मग गोनपाट बिनपाट टाकायचं खाली. तुम्ही पडले ना साहेब काय तुम्ही? तुमचे काम आहे काय? तुमची लेवल आहे का माझ्या एवढी म्हणे? मी खाली बसतोय. 10 लाखाची फॉर्च्युनर फॉर्च्युनर बुक केली, खाली बसतोय मी. त्या फॉर्च्युनरचे फोटो बघ रे, ब्लॅक घेऊ का व्हाईट घेऊ? मला तेच काय का ना कन्फ्युज होऊ राहिले मी जरा. बघा बरं. काय झालं तोंड वाकडी करू राहिली? ह, जळायचा वास येऊ राहिलाय मला जरा. लयच जळील वास येऊ राहिला नेमकं. काय काय होऊ राहिलंय तुम्हाला? मी चॉईस करायला सांगितली फक्त, तुम्ही तर डायरेक्ट तोंडच करायला लागले तिकडे. हाती आहे. अरे जळणं फिरणं काहीच नाही तुला. आता मी खरं सांगते. बर तू मग. आता आहे ना आता फॉर्च्युनर बुक केली. आता आपल्या गोट्यात जाऊन पाय तुझ्या फॉर्च्युनर सारखा 10 फॉर्च्युनर आत्ता लाविली. लगेच जाऊन पाय चल. लहान माणूस उचला काय तुला मी? हे चव्हाचे फोटो दाखवतो. लाल घेऊ का, काळा घेऊ का, ब्लॅक घेऊ का? हा तुमच्या गोट्यातून ती चड्डी कस काय पाटली तुमची? चड्डी राहत मग का कधी कधी. बाता मारी त्या काय वागा त्या. तुम्हाला मी चॉईस करायला सांगितले, बाकीचं बोला त्या काय ना तुम्ही. व्हाईट का ब्लॅक एवढं सांगायचंय फक्त. आणि तोंड वाकडं करायचं आणि काहीतरी आपलं शहाणपणा करायचा. हा, सरळ सांगा ना, देखवत नाही तुम्हाला. मीच बघतो मला कोणती घ्यायची काय. विचारणं चुकीचं आहे तुम्हाला. हा शेठ जी मनातलं सांगू का तुम्हाला? बर बोला. तुम्ही हा डायरेक्ट हा. फॉर्च्युनर काय घ्या तो? मग लुना घेऊ का? ती नाही का नवीन गाडी आली आता ती लुना घेतो, ती पांढीर मारायची. ती नाही हो. नाही तीच बारी. वॅगनर नाही खावलोय आवरेज तिला कुठं रजा. वॅगनर मध्ये वजन नाही पडणार शेट आपलं. शेठ बोला. तुम्हाला एक खरं सांगू का? हा. तुम्ही लय बोलले. बर
पण आज पण आज पण साखर पठार भागामध्ये आहे ना बर आपल्या जर फॉर्च्युनर रस्त्यांचा दिसल्या ना त्याला म्हणते तात्याच्या फॉर्च्युनर एक काय तेव्हा आहे ना कधी माणसाच्या कपड्यावर जायचं नाही मग आज पॅन्ट फाटली तात्या सकाळी आंघोळ केली करता पण आंघोळीचं नाही तर काही समज आला अरे आंघोळ केली का अरे मग नाही कधी कधी करत माणूस आंघोळ आहे ना आंघोळ अरे असे लय बोर आहे जगात निम्मे बोर आहे निम्मे 90% बोर आहे डायरेक्ट बिना आंघोळची मी काय त्यांच्यातलाच मी हा अरे रोज आंघोळ करायचं स्वच्छ राहायचं हे नाही समजत आपल्याला आणि रस्त्याने 10-15 फॉर्च्युनर दिसत टाइम भेटतो का आंघोळ करायला दररोज सभा राहते बाहेर काल 2-4-7-8 दिवसापासून पाऊस चालू तिकडे गटर लोळून जायचं ना सभेला गटरी तिकडे पाऊस चालू झाला ते डांबरीवरून पाणी वाहून जास्त जाईल. बोलू नको चल यांना का पाऊस लागत जातो यांना का पाऊस लागत यांच्या लय बकऱ्या झाल्या आता यांना का पहिलं पाव लागत नाही तर मी गेल्यावर हे नाही उठून जावं फटक्यात जावं लागत तात्या काय रे काऊन बोलू राहिला तात्या आयला तात्या गेला हो पळून काय झालं त्याला काय दिसलं इथं गद्दारात दिसतोय हो तात्या काय जळाला काय काय माहिती फॉर्च्युनर घ्यायची होती मला म्हणून काय काय बंटी काय चाललंय काय चाललंय शेठ काय नाही बाकी बरं आहे ना बरं आहे बंटी कधी आणायच थारबीर थार नाही घ्यायची हो शेठ फॉर्च्युनर घ्यायचा ब्लॅक गोडा डायरेक्ट एवढा पैसा लोकांची कुठून जळली आला? पाहिजे तात्या तर डायरेक्ट जळून खाक झाला तिकडे पळाला डायरेक्ट तो पाहिला का नाही पाहिला मी हा? तात्याला पाहिलाय ऐकलं मी लय मोठ्या बाता मारल्या म्हणे रस्त्यावर माय 15-20 थार पळायते आणि फॉर्च्युनर पळायते म्हणलं काय घंटा पळतो का म्हणलं तो कधी जायचं मग 120 फॉर्च्युनर speed ने. कधी आणायला जायचं फॉर्च्युनर एक जण 10 लाख रुपये पाठवणार आहे त्यांनी पाठवले का 2 लाख त्याचा नंबर देते का मला मी नंबर फोन लावतो मग त्याला जास्त नको वरती करायला माणूस जरा ये कोणी आहे आपला जरा माणूस आहे, मित्र आहे लय नको हे तात्या करायला लय बापाऱ्या सोडितो तो लय बापाऱ्या सोडितो काय याला आपलं सगळं गणित कळालं काय ना भाऊ? याला असं वाटायला लागलं का आपण बाता पिता मारतोय का काय याला आता सगळं बोल बच्चन मारून इथून काढून घ्यावं लागत आहे हा. उद्या आपल्याला 10 वाजता फॉर्च्युनर आणायला जायचंय हा. उद्या आवरून बसायचं चालेल. ड्रायव्हर तूच राहणार तुला खोटं वाटतं ना तू ड्रायव्हर राहणार डायरेक्ट चालेल हा येतो उद्या सकाळी चालेल ना आता तुम्ही या चालेल बारीक कानाने ऐकतो हॅलो. बडा बडा बाता डोकायला लागलं. पाहू. याला निघून तात्याला आता आवाज देतो तात्याला घेऊन जातो टमाट्याचा प्लॉट दाखवतो तात्याला तात्या मस्त खुश होईल विश्वास बसेल त्याला तात्या अरे इकडे जाऊ नको इकडे तुला एक सांगायचं इकडे लवकर अरे बंटी शेट या ना इकडे या तुम्हाला एक दाखवायचंय आलो आलो थांबा थांबा या लवकर चला आलो हॅलो ते उद्या पटकन पैसे पाठवून द्या उद्या फॉर्च्युनर आणायला जायचंय हा ते चालणार नाही लागली का आपली गरज हा. हा आपली गरज लागली का लागली तात्याला हा. काय पळून गेले तुम्ही लगेच असं नाही राहत मग ही मैत्री का आपली हा पळून जायचा विषय नाही हो मला फोन आलता तुमच्या किती 15 फॉर्च्युनर आहे ना एक फॉर्च्युनर लागेल आपल्याला डायरेक्ट शायचा कुठं ना आणला उद्या याची. मस्त पैकी तुमच्या फॉर्च्युनर मध्ये बसून जाणार मस्त टुडुडुडुडु. गरज पडली का गरज पडली चला तुम्हाला हा. टमाट्याचा प्लॉट दाखवतो चल दाखव चल चला हे झाड काय झाले झाडाला झाडाला काय झालं कोणत्या? बसले नाही नाही मग ते काय माशी काय फळ लागले आता फळ लागले डायरेक्ट 5,000 रुपये कॅरेटने डायरेक्ट टमाटे जाणार आपले आपण डायरेक्ट करोडपती होणार आम्ही भैया आता एवढ्यात मला चला, त्या तुम्हाला- फॉर्च्युनर लागेल मला चला ना अहो तुम्ही आपली माणसं आहे. तुम्ही जरा असं मनाव घेऊन राहिले का नाही घेऊन राहिले आईला तंबाट्याच्या वावरात न्यायचं मला तिकडच मारून टाकायचं काय कुठण्याची गेले लपडे झाली जाऊ दे आता ऐकू तो काय म्हणतो पाहतो मी चला चला टमाट्याचा चल, प्लॉट चल. दाखवतो तुम्हाला मग शोधायची तुम्ही म्हणता काय प्लॉट तुम्हाला सांगतो अजून 15 दिवसात बांधायला येणार फळ येईन का 100% येणार बांधाय कोणाला बोलणार आहे मीच घरी बांधणार आहे तू येतो का बोला ना मग. आपण दोघं बांधू मला काय काय माहिती फॉर्च्युनर जाते ड्रायव्हर घेऊन तिकडे हा, मी चल, बांधायला. त्याला आपण दोघं बांधू वाटलं तर हा, चल जमन चल एवढं काय टेन्शन दवा दुसरा प्लॉट कुठे आहे आपला 2 एकराचा प्लॉट तिकडे आहे आपला पाठीमागे 2 एकराचा डायरेक्ट तिकडे आहे का हा. हा किती एकराचा आहे 4 एकराचा डायरेक्ट प्लॉट जरा मोठा दिसतोय मला
चायला प्लॉट जरा 4 एकराच वाटत आहे मला बरं का. वाटतोय ना डायरेक्ट. हा पण मग ते 4 एकराचा प्लॉट आहे म्हणजे 8च सर कसं काय. आपलं कामात असेल डायरेक्ट लांब पट्टी. मला तर सगळं जवळजवळ 5-6 गुंठी दिसत आहे. चला शेट कालची प्लॉट दाखव तुम्हाला. चला. सगळं आता दर घ्यायचे काम चालू आहे. दर घेतलेले. उद्या डांबर लावून 4 फूट देऊन 4 फूट म्हणून देऊ काय. मला रोजानीच बोला ना. काय हो मला रोज काय आता तुम्ही जेवढे द्यायचा केवढं घेईन मी. मला कसं मी 1000 दिला 10,000 दिला घेईन आता काय मला काम नाही. तुम्हाला ना एक बिर्याणी वारच जमंग बिर्याणी वारच हा करीन. एक्स्टिंग त्याच्या संग एक्स्टिंग. ओके बरं आता लगेच करू का काम. आणि ते फॉर्च्युनर जे ड्रायव्हर आहे ना त्याला ना बाडी मारायला लावा फॉर्च्युनर मध्ये. गाडी काय आपल्या फॉर्च्युनर असं कोणी घेऊन जातय. काय समजा मला ते गाडी एका जणांनी फोन केला मग ते माहिती का आपला तो अमोल केम नाही एकेने फोन केला मला ते आपला असं त्यांना जायचं फॉर्च्युनर लागेल. जाय घेऊन म्हणलं चल. तुमची तर नाही हवा लगेच म्हणलं जाय. हा कसं आहे मी माणूस आहे ना. होय सांगता पैशानी श्रीमंत आहे आणि मनाने श्रीमंत आहे डायरेक्ट. एवढी ना उद्या केल्यावर पण ना हा दार फाटून जा शिवून द्या. हो शेठ मला सांगितलं ते चटीचं नका मध्ये घेऊन. आता हे डांग लावले का वाजणार तारे तरी वडून घ्यायचे. हा आता टमाटे वाटले डायरेक्ट वाचायचं. आपण करोडपती वानायत. मग आपण काय फॉर्च्युनर तर मध्ये नाही घेऊ ना डायरेक्ट एरोप्लेन चालेल ना. मस्त एकटाच गोव्याला फिरायला जाणार मस्त एरोप्लेन मध्ये. तुला येणार फिरणार काय नाही. तो इथं सगळे काम मग बाईक. अरे चल ना भाऊ काय झालं तुला. अरे उठ काय झालं. वाक्या टाकू का येतो ना तुला लगेच चक्कर येऊन पडतो काही नाटक करतो. नक्की तुला डायरेक्ट 100% नाही डायरेक्ट वाचणार. चल हा मस्त आपण जाणार. तुला गोव्याला पार लागेल ते काय खायचं प्यायचं मजा ज्या पार 100% तुला करणार. चल नक्की टेन्शन घेऊ नको तू. असं चक्रात विकरा नाटक केले खोटे टाकी ना तर निभा. नक्की हा पाया हा 100% प्रॉमिस. प्रॉमिस नाही डायरेक्ट आपलं पत्त राहतं डायरेक्ट वाचणार. ओके चला हा चला चला. जाऊ का. खोटे टाकू का. चला आता घरी चला. चला हा, चला इकडून चला. चला मी लुगडा बिगडा साडी नाणे सावऱ्या बाबा मस्त गोव्याला जाणार आपण माझ्या आधी त्यांना डायरेक्ट यायचं नाही यायचं काय. सावऱ्या बाबा मी लुगडा बिगडा साडी नाणे सावऱ्या बाबा मी लुगडा बिगडा साडी नाणे सावऱ्या बाबा